बातमी लेखन करताना ऱ्हस्व दीर्घ व्याकरणाच्या चुका लेखकाकडून होऊ लागल्या. त्यासाठी व्याकरणाच्या चुका टाळण्यासाठी लेखकाने अन्य वृत्तपत्रांचे वाचन चालू केले. केसरी, सकाळ असे वृत्तपत्रे वाचली. खूप वाचन केले. कापसे साहेबांनी बऱ्याच वेळा लेखकाचा कान पकडून एक एक शब्द गिरवून घेतले. पाहता पाहता लेखकाच्या बातमी लेखनात खूप सुधारणा झाली. लेखकाची राहण्याची, खाण्याची आणि किरकोळ खर्चाची सोय तर झालीच होती. छपाई रात्री 1 ते 1:30 वाजेपर्यंत सुरू व्हायची. लेखक तोपर्यंत वाचन करत बसत असे. छपाई करून पार्सलचे गठ्ठे बांधून तयार करत असे. सर्व काम रात्री 4-5 वाजेपर्यंत संपत असे. लेखकाकडे एकच ड्रेस होता. रात्री तो धुवून सकाळी तो ड्रेस वापरत असे. आता पेपर विकून थोडे पैसे मिळवून अजून एखादा ड्रेस घेऊ म्हणून लेखक पेपरही विकू लागला. कष्ट करताना लाज बाळगायची नाही आणि सर्वात चांगला सुगंध हा घामाचाच असतो, हे या 2 गोष्टी लेखकाने मनाशी ठाम केल्या. मोठमोठ्या पुढारी लोकांबरोबर लेखक पत्रकार परिषदेमध्ये काम करू लागला. महात्मा फुले यांचं चरित्र, महात्मा फुले आणि अंधश्रद्धा, कार्ल मार्क्स, साहित्य व कला, कम्युनिस्ट पक्षाचे जाहीरनामे अशी अनेक पुस्तके लेखकाने वाचून काढली. तो स्वतःच्या कविता लिहू लागला. सकाळमध्ये त्याला त्यानंतर त्याची कीर्ती ऐकून बातमीदार म्हणून नोकरी मिळाली. आयुष्यातली एक नवीन सकाळ सुरू झाली. 1 ऑक्टोबर 1982 मध्ये बातमीदार म्हणून सकाळमध्ये लेखकाने आपले पहिले पाऊल टाकले. सकाळमधील वातावरण प्रचंड शिस्तीचं होतं. विशिष्ट रचनेत काम चालायचं. सकाळचा बातमीदार म्हणून काम करताना लेखकाला अधिक शिस्त लागली. वेळेचं महत्त्व समजू लागले. व्याकरणाचा पुन्हा त्याने खूप अभ्यास चालू केला. आता शब्दांचे नेमके अर्थ आणि त्यांचा वापर लेखकाला कळू लागला. श्राद्ध नावाची एक कविता लेखकाने सांगलीच्या आकाशवाणी केंद्रावर वाचली. त्याची नंतर कादंबरी त्याने प्रकाशित केली. तेव्हा लेखक जवळजवळ 26 वर्षांचे होते. सकाळच्या संपादकांच्या सांगण्यावर लेखकाने भरभरून लिखाण केले. लेखकाचे खूप लेख प्रकाशित झाले.